इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये मोठी अपडेट. प्रशांत कोरटकरनंच सावंतांना धमकी दिल्याचं कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून स्पष्ट. सूत्रांची माहिती. दरम्यान आवाज मॉर्फ केल्याचा कोरटकरनं केला होता दावा. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांची फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी. फॉरेन्सिक विभागानं सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर सोबत झालेला संवाद आणि सावंत यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी घेतले. प्रशांत कोरटकरवर कोल्हापूरनंतर आता नागपुरात सुद्धा गुन्हा दाखल. तर बेलतरोडी पोलिसांच्या 3 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू. तर कोल्हापूर पोलीसही प्रशांत कोरटकरच्या शोधात. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातनं केली होती अटक. आरोपी हा सराईत गुन्हेगार. आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज, कपडे आणि मुद्देमाल जप्त. सरकारी वकिलांची कोर्टात माहिती. तर आरोपी गाडेवर 6 गुन्हे दाखल. गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार असल्याची पोलिसांची कोर्टात माहिती. दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध, कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतीये. स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा दावा. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजितदादांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण आणि घड्याळाला निवडून दिलं. धसांनी केलं होतं वक्तव्य. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय रामदास कदम नाव सांगणार नाही. रामदास कदम यांचं वक्तव्य. तर ठाकरेंनी योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा रामदास कदमांचा आरोप. बीड पोलीस दलातील 107 पोलीस अधिकाऱ्यांचे बदलीसाठी अर्ज. बदलीच्या अर्जामुळे बीडच्या पोलीस दलात खळबळ. अजितदादा पालकमंत्री असलेल्या बीड जिल्हा पोलिसांना नकोसा का झालाय असा सवाल आता उपस्थित.